रोहित कुमार. दादा भगवान आणि निरुमा आता कुठे आहेत? ते आत्म्यातच आहेत आणि जगत कल्याणाचं काम करतायत. नाही, पण म्हणजे आता देवगतीमध्ये आहेत का महाविद्या क्षेत्रात आहेत? ते जिथे कुठे तिथून जगत कल्याणाचं काम करतायत. तुम्ही प्रार्थना कराल तर सॅटेलाइट नाही का, आता कोणी मोबाईलवर फोन करतो बाहेर उभा आहे, साहेब मी आज ऑफिसमध्ये येऊ शकत नाही, खूपच घरात अडचण आहे, बायको आजारी आहे. ठीक आहे ठीक आहे, पण आज मी नाही जाणार, तुम्ही जरूर उद्या नक्की जा. हां, म्हणजे तो इकडून बोलत असेल, साहेब हो ऑडिटोरियममध्ये बसल्या बसल्या, आणि त्यांचा जर असिस्टंट असेल तर बाहेरूनच बोलत असेल ऑडिटोरियमच्या, तर एकमेकांना माहिती नाही पण दोघे फोनवर बोलत राहतात. अरे दादा भगवान सिमंदर स्वामी जिथे आहे तिथे तुम्ही फोन केला तर तुमचा फोन पोहोचेल, तुम्हाला आशीर्वाद मिळेल. आता कुठून आशीर्वाद मिळेल ते कशाला, पण एवढं नक्की आहे, ते नेहमीच सांगतात ज्ञानी कधी ते मरत नाहीत, देहातही राहत नाहीत, आत्म्यातच निरंतर राहतात. तिथून जगत कल्याणाचं त्यांचं कार्य अधूर आहे ते चालू राहतं. आणि साऱ्या जीवांचं, जेवढेही जीव लायक आहेत मोक्षगती प्राप्तीस योग्य, ते सगळ्यांचा त्या मोक्ष पूर्ण झाल्यावर आपण मोक्षाला जाऊ असं म्हणायचे. मग चांगलं आहे की नाही आपल्यासाठी? तुम्हाला प्रश्न विचारताना हार्टबीट वाढतात का? कारण पहिल्यांदाच विचारताय म्हणून. असं 2-4 वेळा झाल्यावरती नंतर तुम्हालाही सवय, अगदी सहजपणा येईल. आता थोडं सेन्सिटिव्ह होत आहे. आणि एक त्यात लिहिलंय ब्रह्मचर्यासाठी आशीर्वाद आपल्याकडून घ्यायचा. हा, ते बरोबर आहे. हा, सत्संगाच्या टचमध्ये राहा. जय सच्चिदानंद. साधना बिहार. अविराधक भाव आणि आराधक भावात काय अंतर आहे? विराधक भाव आणि आराधक भावात खूपच अंतर आहे. अविराधक भाव, होय, अविराधक भाव आणि आराधक भाव साधारण सारखे आहेत, पण थोडा फरक आहे. म्हणजे प्रॉफिट करणं तो आराधक भाव आहे आणि लॉस न होऊ देणं तो अविराधक भाव आहे. बघा, हा, बिझनेसमध्ये नाही का, लॉस नाही होऊ द्यायचा, नो प्रॉफिट नो लॉस, खर्च वसूल झाला, चला पैसा मालाचा सेल करून टाकला, तो अविराधक भाव आहे. बघा, आणि आराधक भाव म्हणजे प्रॉफिट दाखवतो. म्हणजे या संसारात आपल्या जे ज्ञानी आहेत किंवा आत्मज्ञानींचं फॉलोअर्स आहेत त्यांची आराधना कराल तर तो आराधक भाव आहे. बघा, म्हणजे पॉझिटिव्ह पहा, त्यांच्या प्रति पूज्यभाव ठेवा, तो आराधक भाव आहे. आणि संसारात कितीतरी जीव आहेत, ते अज्ञानतेने कित्येक प्रकारचे दोष करतात, पण आपण त्यांच्याप्रती विराधक भाव ठेवायचे नाहीत, ते चुकीचे आहे, त्याला मारायला असे विराधक भाव नाही आपण करायचे. ते भगवान सगळ्यांना सद्बुद्धी दे आहे, आपल्याला त्यांच्याप्रती कोणता राग आणि द्वेष काहीच धरून नाही ठेवायचं, त्याला अविराधक भाव म्हटलं जाईल. बघा आता, म्हणजे आपण त्यांची आराधनाही करू इच्छित नाही आणि विराधनाही त्यांची करायची इच्छा नाही. अविराधक भाव. आणि संसारातल्या जीवांच्या प्रती, म्हणजे जो सिमंदर स्वामीची जी प्रार्थना आहे त्यात म्हटलं आहे की संसारातल्या जीवांप्रती अविराधक भाव आणि ज्ञानींच्या प्रती आराधक भाव ठेवेन असा मला आशीर्वाद द्यावा. होय, म्हणजे ज्ञानी आत्मज्ञानी आहे त्यांच्या प्रती आराधक भाव. समजते आता तुम्हाला? होय. बोला. दुसरा प्रश्न सुद्धा लिहिलाय त्यात. कोणतं कर्म केल्याने स्त्री शरीरात जन्म होत असतो? जेव्हा बघा मोह वाढतो ना, तेव्हा क्रोध मान माया लोभ 4 शब्द आहेत. त्यातला मग हा क्रोध मान वाढला तर पुरुष देह मिळतो, आणि माया आणि लोभ वाढला तरच स्त्रीचा देह मिळतो. नाही का? तुम्ही बघा तुमच्या कपाटात किती कपडे आहेत आणि तुमच्या मिस्टरांच्या कपाटात किती आहेत? स्वतःच्या कपाटात जास्त असतील की नवऱ्याच्या कपाटात जास्त असतील? माझ्याच कपाटात जास्त. आणि रंगीबेरंगी कोणाकडे जास्त आहेत, तुमच्या का नवऱ्याच्या कपाटात? आणि दागदागिने नवऱ्याकडे जास्त आहेत का तुमच्याकडे? सगळ्यांकडे पाहिलं तर आपल्या मोहाच्या डिपार्टमेंटमध्ये जास्त वस्तू आहेत आणि त्यांच्या कमी आहेत. आपला मोह वाढलेला आहे. मोह पूर्ण होत नाही तेव्हा आपण कपट करतो. आपल्याला 2,000 रुपये हवे असतील साडी खरेदीसाठी आणि नवऱ्याने सांगितलं नाही 1,500च मिळतील, त्यातूनच खर्च बागवून घे आता, तर 500 आपण दुसऱ्या खर्चातले काढून घेऊ, 2,000ची साडी खरेदी करू. नाही का? असं करता की नाही कधी? म्हणजे कपट करतो. म्हणजे कपट आणि मोह वाढल्यामुळे स्त्रीचा देह आहे. आणि आता काय करायला हवं? निश्चय करा की शुद्धात्म्याच्या अनुभवाशिवाय या संसारातली कोणतीही विनाशी गोष्ट मला नको आहे, आणि साधनाला जे काही व्यवहारात मिळालं आहे ते समभावाने पूर्ण करायचं आहे. आता नवा मोह आपण नाही करायचा, शुद्धात्म्याचा अनुभव घ्यायचा आहे. आणि जुना मोह जो घेऊन आलो आहे तो मोह जेव्हा फळ येईल तेव्हा आतून आपण निश्चय करायचा की या मोहामुळे कोणालाही दुःख द्यायचं नाही. समजा साडी घ्यायची आहे आणि नवऱ्याला पटत नाही तर बंद करा.
आणि साडी न घेतल्याने जो भोगवटा येईल अशा वेळी मग समता ठेवा की नाही आता तप करायचं आहे, कोणाचे दोष पाहायचे नाहीत, झालं ते व्यवस्थित, जे असेल त्याचं आपण चालवू, ॲडजस्टमेंट करू. बघा असं तप केल्यामुळे स्त्री परमाणू नष्ट होते. समजते आता तुम्हाला? हा. आणि या 5 आज्ञा तर सगळ्यात मोठी आहे गोष्ट. 5 आज्ञांमध्ये राहा, मी शुद्धात्मा आहे, साधना वेगळी आहे. झाला तो न्याय नाही मिळालं तरी व्यवस्थित नावडतं करावं लागलं तरी व्यवस्थितच आहे. फाईल आहे, समभावाने निकाल करायचा आहे. फाईल 1ची स्त्री प्रवृत्ती एक फाईल आहे, त्याचा द्वेष करू नका, प्रेमही दाखवू नका, मोहही करू नका. आणि जेवढे आज्ञांमध्ये राहाल तेवढे हळूहळू परमाणू समाप्त होत जातील. पुढच्या आयुष्यात पुरुष देह येईल. जय सच्चिदानंद. राजू मेहता. मी झारखंडहून आलोय. 1-2 वेळा ज्ञान सुद्धा घेतलं आहे. माझा प्रश्न असा आहे की ज्ञानाचा प्रभाव कसा आणि किती झाला हे आम्हाला कसं कळेल, आणि दुसरं असं की ज्ञानानंतर निरंतर जागृतीमध्ये आपण कसं राहू शकतो. अहो ते टेस्ट करून बघा, आसपासच्यानी कधी अपमान केला तर किती दुःख, आधी किती वाटायचं आणि आता किती वाटतं, अनुभव घ्या. दुःख तर ज्ञान घेण्याआधी सुद्धा तेवढं नव्हतं वाटत मला. मग हे आणि त्यानंतर जे ज्ञान मिळालं त्यात माझा एक प्लस पॉईंट होता की कधी राग सुद्धा येत नव्हता ज्ञान घेण्याच्या आधी, आणि जे ज्ञान मिळालं त्यानंतरही मला वाटतं की आजपर्यंत कधी कोणावरही तोंडावर जर कोणी काही बोललं तरी मला राग कधीच आला नाही. खूपच छान. हो, बायको जरी बोलली तरी राग नाही, बायको बोलली तरी सुद्धा राग येत नाही मला. बस म्हणजे हा बघा तुमच्या ज्ञानाचा प्रभाव आहे. बायकोला आता महिनाभर सुद्धा राहायला परवानगी देतो, माहेरी खूपदा पाठवतो, कधीच जबरदस्ती करत नाही परत येण्यासाठी. पण बायको आलेत का इकडे सत्संगासाठी? आता तर नाही आली, परीक्षा चालू आहे म्हणून. तुमचं अजून शिल्लक आहे, त्यामुळे प्रभाव थोडा कमी आहे. नाही आली असती आपण, पण परीक्षा चालू आहे ना म्हणून नाही आली. बरोबर. पण त्यांची इच्छा आहे ना? हो, तिची इच्छा तर आहेच. पण थोडक्यात कोणालाही दुःख होऊ नये आणि कोणत्याही परिस्थितीत आपण दुःखी होऊ नये. आपण दुःखी होत नाही, तोच ज्ञानाचा प्रभाव आहे. हो, कोणत्याही परिस्थितीत आपल्यावर दुःखाचा परिणाम व्हायला नको. दुःखाचा जेवढा परिणाम होईल तेवढी ज्ञानाची कमतरता आहे, उणीव आहे, वीकनेस आहे आपला. पण ज्ञानाचा पाया भक्कम झाला की परिणाम होणार नाही त्याचा संसारी कोणत्याही दुःखाचा. तेच आपल्यासाठी प्रमाण. जेवण मिळो, चांगलं मिळो, न मिळो, समभावाने निकाल. आतून दुःख नाही होतं का? मग बघा, त्याला ज्ञानाचा अनुभव. हो, ज्ञानाचा प्रभाव आता टच नाही, म्हणजे असं वाटतं की दुःखाचा अनुभव एवढा कमी. दुःख तर खूप जास्त येतात पण टच नाही होत आतून. तोच ज्ञानाचा प्रभाव आहे. आणि 5 आज्ञा अशा प्रॅक्टिकल लाईफसाठी आहेत बघा दादाजींनी, की त्या जेवढ्या तुम्ही उपयोगात आणाल तेवढी हळूहळू कर्म समाप्त होत जातील आणि दोषांपासून मुक्त होत जाल. अगदी ग्रामीण क्षेत्रातून आलो आम्ही, घरात कोणी ज्ञान घेतलं नाही, खूप घरात भांडण वगैरे होत असतात, तरी सगळ्यात कधी आम्ही पडलो नाही, कोणाला कधी वाईट बोललो नाही. बरोबर आहे. आपण भावना ठेवायची की आपल्या आसपासच्यानं सुद्धा ज्ञान मिळो आणि त्या लोकांनाही आतून शांती प्राप्त. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. दिनेश कुमार. असं म्हटलं जातं की पूर्वजन्माचं केलेलं कर्म या जन्मात त्याचं फळ मिळतं. मग ते त्याच जन्मात का नाही मिळत, का पूर्वजन्माचं या जन्मात मिळतं? कारण त्याच्या कॉजेस आणि इफेक्टमध्ये वेळ जातो नाही का. आपण जेवलं त्वरित शौचाला जातो, त्यासाठी कमीत कमी 15-20-24 तास लागतात की नाही डिस्चार्ज होण्यासाठी. तसंच इथेही सांसारिक कॉजेसमध्येही मनुष्य जी बीजं पेरतो कॉजेसची, त्याचे 50-80-100 वर्षांनी मग फळ मिळतं. त्यामुळे त्याला वेळ तर लागणारच आहे. मागच्या जन्मात जी काही कर्मबीजं पेरली, ह्या जन्मापासून मृत्यूपर्यंत कर्मफळ आपण भोगतो. आणि त्याच वेळी नवीन कर्म बांधली की त्याची फळं पुढच्या जन्मात पुन्हा फळरूपाने भोगायची. पण त्यावेळी नवी कर्म, म्हणजे एक अवतार नाही का. आंब्याची कोय पेरली तर आंब्याला कमीत कमी 5 वर्षांनी कैऱ्या लागतात. मुगाचे दाणे पेरले तर 3 ते 4 महिन्यांनी त्याला शेंगा येतात, मुगाचे दाणे येतात. या साऱ्यांच्यात बीज ते फळ या काळ आहे. कॉजेस आणि इफेक्टमध्ये वेळ जातो. समजला आता तुम्हाला? आणि दुसरा प्रश्न असा आहे की ईर्ष्या दोष न वाटावं यासाठी काय करावं? ईर्ष्या कोणाविषयी ईर्ष्या वाटते? कोणाविषयी जर मनात एखाद्या प्रकारचं असं ईर्ष्या म्हणजे काय? म्हणजे हे संकुचित मन असतं आपलं, खूपच संकुचित. नोबॅलिटी ठेवायला हवी की नको, तुम्ही पुढे पाऊल टाका, मलाही पुढे जायचं आहे, मी माझ्या प्रयत्नाने पुढे जातोय, तुम्ही तुमच्या रीतीने पुढे जा, पण याचं काही होऊ नये, मग मी मात्र पुढे जावं, अशा भावनेला ईर्ष्या म्हटलं जातं. स्पर्धा, जेलसी असते. आपण नोबिलिटी ठेवायची की नाही, आपला नियम काय आहे की या संसारात की आपण आपल्या पुण्याच्या अधीन आहोत आणि ज्या सुविधा असुविधा प्राप्त होतात आपल्या पाप पुण्याचं फळ आहे.
आणि इतरांना जे मिळतं ते त्याच्या पापपुण्याचं आहे, म्हणजे त्याच्या हिशोबाप्रमाणे त्याला मिळतं, आपल्या हिशोबाप्रमाणे आपल्याला. आपण का त्याच्यावर जळायचं म्हणजे त्याला कमी मिळावं आपल्याला जास्त? आपल्याला आपल्या पुण्य पापानुसार मिळालंच आहे, यात कोणाचा काय दोष आहे? नाही, सांगण्याचा अर्थ असा की कोणाच्या प्रती कोणत्याही गोष्टीसाठी घमंड नसणं किंवा असं वाटणं की असं न व्हावं, त्यासाठी काय करायचं? तेच समजून घ्यायचं, विज्ञान समजून घ्या की कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला हे मिळतं, कशामुळे निघून जाईल, हा कसा व्यवहार आहे, याच्या मागे विज्ञान काय आहे. म्हणजे आपल्याला काही मिळालं तर त्याच्या मागे का हे मिळालं त्यामागचं विज्ञान जाणून घ्या, आणि नाही मिळालं तर का नाही मिळत आहे त्याच्या मागे विज्ञानच आहे तेही जाणून घ्या. ते जेवढं आध्यात्मिक विज्ञान समजेल नंतर मग राग द्वेष नाही वाटणार. समजतंय आता तुम्हाला? हो, जय सच्चिदानंद. चंदन कुमार, काय लिहिलंय तुम्ही? कलियुग केव्हापासून सुरू झालं आणि केव्हापर्यंत राहील? हो, भगवान महावीरांचं निर्वाण झालं, भगवान महावीरांच्या निर्वाणानंतर सुरू झालं, आणि 21,000 असं शास्त्रात लिहिलं आहे ना, 21,000 वर्ष राहील, आणि नंतर त्यापेक्षाही वाईट काळ येणार आहे पुढचा 21,000 वर्षांपर्यंत. हो, मी असं ऐकलंय की 4,32,000 वर्ष, ज्यातली 5,000 वर्ष आता पूर्ण झाली आहेत. आता तुमचं म्हणणं बरोबर आहे, आपल्याला आता तरी आजचा दिवस सुधारेल असं करायचं. हो, कलियुग तर आहे 5,000 वर्षांपासून आहे, 2,500 वर्षांपासून जे आहे ते आहे. मग आत्ताच अशी स्थिती आहे तर मग पुढे काय होईल? समजून घ्या. बघा, कलियुग कितीही बाहेर असलं, आपला दृष्टिकोन बदलला तर आपल्या कलियुगातही सत्ययुग येईल. बाहेर कलियुग भडलेही असो, कलियुग सुधारणार नाही, पण आपण आपली दृष्टी सुधारली तर आपल्याकडे सत्ययुग आहे. म्हणजे कलियुगात राहूनही आधी व्याधी उपाधी, म्हणजे त्यात राहूनही समाधीत कसं राहायचं, ती चावी शिकण्यासारखी आहे. बाकी कधी झालं, कुठवर राहील, त्या तर साऱ्या इतिहास भूगोलाच्या गोष्टी आहेत. आणखी काय विचारायचं? हो, दुसरं लिहिलंय मी. बर, ईश्वर सगुण आहे का निर्गुण? आचार्य तुलसीदासजींनी म्हटलं आहे की निर्गुण आहे, पण भक्तीमुळे तो सगुण होतो. तुम्हाला सत्य जाणायचं का लौकिक सत्य जाणायचंय? हो, मला सत्य जाणून घ्यायचंय, पण भक्तीच्या प्रभावामुळे ईश्वर दर्शन देऊ शकतो का नाही? नाही, पण भगवंत निर्गुण आहे का असा काय विचार करता? एखाद्या दगडातही गुण असतात, एखाद्याचं डोकं फोडू शकतो, चटणी बनवण्यासाठी उपयोगी पडतो, साध्या दगडातही गुण आहे, तर ईश्वर कसा असेल निर्गुण? ईश्वर तर अनंत गुणांचं धाम आहेत. अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत शक्ती, अनंत गुण आहेत भगवंतात. भगवंत निर्गुण नाहीत. प्रकृतीतला एकही गुण भगवंतात नाही. प्रकृतीच्या गुणांपासून तो निर्गुण आहे, पण स्वाभाविक गुणांपासून तो अनंत गुणाचं धाम आहेत भगवंत. फक्त आपल्या आणि भगवंतांमध्ये आवरण आहे, म्हणून आपल्याला त्या गुणांचा अनुभव येत नाही. आवरण जर तुटली तर आपल्याला त्याचा अनुभव येईल. हो, खूप साऱ्या विद्वानांनी तर म्हटलंय की सूरदास, तुलसीदास, रामकृष्ण परमहंसांनी सुद्धा म्हणजे आपापल्या ढंगाने आराधना करून ईश्वराच्या साक्षात्काराचा प्रत्यय घेतलाय, दिव्य दृष्टीने घेतलेला आहे. खूपच चांगली गोष्ट आहे, पण आपला अनुभव, ते करोडपती झाले पण आपल्याला चहा पिताना त्रास होत असेल तर आपलं काय? हो, आपलं काही नुकसान कमी होईल असा काही मार्ग सांगा. कबीरदास आणि तुलसीदास इत्यादी साऱ्या संतांनी म्हटलंय की नाम जप याचा प्रभाव असतो, आणि मंत्रविज्ञानही हेच सांगते. त्या साऱ्या संतांच्या वचनांमध्ये आणि ज्ञानीच्या वचनांमध्ये खूपच फरक आहे. हो, तुम्ही संतांचं म्हणणं मानलं तर बरोबर आहे, आणि ज्ञानींचं बोलणं मानलं तर त्यात खूप पुढच्या गोष्टी सापडतील. कारण नामस्मरण भगवानांच्या भक्तीचा एक प्रकार आहे, 25%. बाकी तर स्थापना करून भक्ती करा, 25+25 50% लाभ होईल. प्रत्यक्ष कृष्ण भगवान असतील आणि नमस्कार केला तर 75% लाभ होईल, आणि तत्वस्वरूपात भगवंतांना जर ओळखलं तर 100% लाभ होईल. बघा, म्हणजे ज्ञानीच्या दृष्टिकोनातून वेगळा आहे भक्तीचा प्रकार, आणि संतांच्या दृष्टीने नामस्मरण श्रेष्ठ आहे. तेही कलियुगात बरोबर आहे, कारण लोक तिथवरही नाही पोचू शकत. संपूर्ण दिवस पैसे, विषयविकार, मोह, लोभ त्यातच बुडलेले असतात, म्हणून नामस्मरण केलं तर फायदाच होईल. पण ज्ञानींची दृष्टी अधुरी नसते, त्यांची परिपूर्ण दृष्टी. त्यामुळे त्याच्या पुढची स्टेप आहे आपल्याला. तुम्हाला ज्ञानींच्या दृष्टीने जाणून घ्यायचं आहे की संतांच्या दृष्टीने जाणून घ्यायचंय? संतांच्या दृष्टीने. तर मग बरोबर आहे तुमचं म्हणणं, नामस्मरण श्रेष्ठ आहे. कलियुग 4,000 वर्ष बरोबर आहे, आणि जे काही आपण जाणताय सगळ्याला आम्ही होयच म्हणणार आहोत. कारण तुमची जी दृष्टी, तुम्ही ज्या दृष्टिकोनातून बघू इच्छित आहे
त्यातून पुढे जाणून घ्यायचं असेल तर वेगळं आहे, ती गोष्ट समजून घ्यायची. बरं, आणखी एक गोष्ट, कृष्ण भगवान जे आहेत यात दाखवलेले की सुदर्शन चक्रधरे आहेत, शंख घेतलेले आहेत, तर मग ते तर परब्रह्म झाले ना. अवतार तर घेतात तेव्हा त्यांना म्हटलं जातं की ते आत्मज्ञानी आहेत. वासुदेव भगवान होते, हो, नरातून नारायण झाले होते. आणि वासुदेव भगवानांचं जीवनचरित्र असंच होतं. प्रति वासुदेवाशी लढाई सुद्धा होते, चक्रही उचलतात, हिंसा सुद्धा होते, पण आतून नैष्ठिक ब्रह्मचारी होते. आत आणि बाहेर 2 विभाग आहेत. बाहेरचं जीवनचरित्र पूर्वकर्मांवर आधारित आहे आणि आतून आत्मज्ञानीही होते, क्षायक समकितधारी होते. वासुदेव दशेत क्षायक समकितधारी आणि भावी तीर्थंकर म्हणून कर्म बांधत होते आतून. म्हणजे आतली गोष्ट वेगळी होती आणि बाहेरच्या कर्मांचा उदय वेगळा होता. आणि ते चक्र वगैरे ते सगळं बरोबरच आहे. मग तर हिंसा अहिंसा आतून अलिप्त होते, स्वतः बाहेर हिंसा पण आतून, म्हणजे आतून आत्मज्ञानी होते, आत्मज्ञानी, पूर्णपणे आत्मज्ञानी. अर्जुनाला पूर्णपणे पाहू शकले, संपूर्ण आत्मज्ञान दिलं अर्जुनाला, त्याचा मोक्ष झाला. पण मग त्यांनी विराट स्वरूपात अर्जुनाला काय दर्शन दिलं होतं? हा, तसं दर्शन दिलं. बघा, या संसारात अहंकाराचं स्वरूप किती मोठं असेल. साऱ्या दुनियेत पसरेल एवढा मोठा अहंकार असतो. या अहंकाराला गिळंकृत करेल त्यालाच पेक्षा मोठा मानलं जाईल ना. म्हणून सर्व प्रकारच्या अहंकाराला नष्ट करू शकेल त्या रूपाला विराट रूप म्हणतात. अहंकार शरण येईल त्याला समर्पित होईल. जो अहंकार दुनियेवर वर्चस्व गाजवू पाहतो तोच अहंकार भगवंतांनी नष्ट केला. म्हणून भगवंत विराट स्वरूपाचे म्हटले. बरं, एक 18व्या अध्यायात त्यांनी म्हटलंय 66व्या मंत्रात की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम ब्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचा. म्हणजे तू मला शरण ये, मी तुला समस्त बंधनांपासून मुक्त करून मोक्षाला घेऊन जाईन. आणि चक्रधारीला शरण जायचं होतं का, की मग बन्सीधरच्या शरणी जायचं होतं? खरोखर कोणत्या शरणी जाण्याचं सांगितलं असणार? गीतेत सांगितलंय ते. हो, मला शरण म्हणजे मी कोण आहे यामध्ये? या आत्म्याला शरण. आत्म्याला शरण. आणि कोणाला कोणता धर्म सोडायला सांगितलाय त्यांनी सांगा? श्रीकृष्णाने अर्जुनाला कोणता धर्म सोडायला सांगितलं होतं? साऱ्या परधर्माला सोडून द्या. पण कोणत्या धर्माला परधर्म म्हटलंय? गीतेत सांगितलंय त्यानुसार मायारूपी बंधनांना. नाही, पण हा जैन धर्म परधर्म असेल का? वैष्णव धर्म स्वधर्म असेल? कोणता धर्म सोडण्याविषयी म्हटलंय? हे तर नाही माहिती. हा, तेच तर समजून घ्यायची गरज आहे. भगवान पक्षपाती असतील का निपक्षपाती असतील? निष्पक्षपाती. हा, मग असं तर म्हटलेलं नाहीये की हा धर्म सोडून द्या, तो धर्म सोडून द्या, आमचा धर्म अंगीकारा, असं नाही म्हटलं ना. हो, नाही. तेव्हा खरी गोष्ट हीच आहे की अर्जुनाला हेच सांगितलं, परधर्म म्हणजे बघा, आता तुम्ही ऐकताय की नाही ऐकत आहे माझं म्हणणं? हे ऐकण्याचा धर्म कोणाचा असणार? तुमचा आहे का इतर कोणाचा आहे धर्म? माझा. आत्म्याचा धर्म आहे की कोणाचा धर्म? माझा धर्म आहे. तुम्ही कोण आहात यामध्ये? तसा तर मी शरीर रूपात आहे, पण आत्मा रूपात सुद्धा आहे. नाही, पण हे ऐकण्याचा धर्म कोणाचा आहे? तुम्ही परधर्मात आहात का स्वधर्मात आहात? स्वधर्म. स्वधर्मात आहात. स्व म्हणजे कोण आहे यात? मनुष्य शरीर. मनुष्य शरीर तर मनुष्य शरीराचा धर्म आहे, तुमचा तर नाहीये ना. मग तुमचं शरीरात आत्मा. मग आत्म्याचा धर्म आहे का शरीराचा धर्म आहे ऐकणं? आत्म्याचा धर्म आहे. नाही, तो जो बहिरा असतो ना, बहिऱ्याला काय म्हणतात बघा, सांगा. कानाने नाही का ऐकू येत नाही, सांगा. हो, मुका बहिरा म्हणतात. हो. नाही, मुके तर जे बोलत नाही त्यांना मुक म्हणतात. हो, ज्यांना कानाने ऐकू येत नाही त्यांच्या कानात दोष असतो, म्हणून आत्मा तर आत असतोच असतो. मग बहिरा का नाही ऐकू शकत? कारण कान काम नाही करत, म्हणजे इंद्रियाचा दोष आहे. म्हणजे ऐकणं हा इंद्रियाचा धर्म आहे. कान या इंद्रियाचा आहे, म्हणजे बघणं डोळे हा इंद्रियाचा धर्म आहे. चव घेणं जीभ या इंद्रियाचा धर्म, सुगंध घेणं नाक या इंद्रियाचा धर्म, गरम गारचा स्पर्श त्वचेचा. हो दीपक भाई, मला आपलं ज्ञान तर खूपच चांगलं वाटतं, पण जेव्हा मी माझं ध्यान करतो तेव्हा मला माझे इष्टदेव सांगतात. परधर्माचा मुद्दा पूर्ण करूया. स्वधर्मात येईपर्यंत सगळं ऐकावं लागेल. तुमचं म्हणणं नंतर विचारात घेऊ. काय विचारायचं? बस थोडंसं,
म्हणजे जेव्हा मी ध्यान करतो, आत्म्याचं ध्यान करतो, तेव्हा माझे इष्टदेव म्हणजे बघा, एखाद्याला निरुमांचं दर्शन होतं, एखाद्याला दादा भगवानांचं, तसं मला राम आणि सीतेचं दर्शन होतं. तर यात काही अडचण तर नाहीये ना? नाही, होऊ दे दर्शन रामचंद्रांचं. पण कोणाला धनुर्धारीला राम म्हणता का चक्रधारीला म्हणता? ते चक्रधारी तर श्रीकृष्ण आहे. माझे मूळ धनुर्धारी आहेत राम, हो. त्यांना म्हणतात ना. हो, राम. सीतामातेचे पती. हो हो त्यांना तत्व स्वरूपात पाहिलं तर मग काही फरक नाही. हो, तत्व स्वरूपातच बघतो, पण दर्शन तर होतच. तुम्ही म्हणता की आम्हाला कृष्ण भगवान दिसत नाहीत पण रामचंद्रजी दिसतात, म्हणजे तिथेच दृष्टीभेद झालाय. तत्वस्वरूप म्हणजे काय? शरीराच्या आतमध्ये जो आत्मा प्रकट आहे तो अविनाशी आत्मा म्हणजे तत्वस्वरूप आहे. हो तोच प्रभू रामचंद्रांच्या अंतरंगातील किंवा श्रीकृष्णाच्या अंतरंगातील किंवा दादा भगवानांच्या स्वरूपातील, निरुमांच्या अंतरंगातील साऱ्या तत्वस्वरूपामधलं एक स्वरूप हो, आहे. म्हणजे निर्गुण ज्ञानाच्या दृष्टीने बघू शकतो त्यांना. तो निर्गुण नाहीये, तोच तर बुद्धीचा आधार आहे. म्हणजे तुम्ही जे ऐकलंय त्याच्या आधारे तुम्ही तपासून बघू इच्छित आहे, त्याला बुद्धी कारणीभूत आहे. हो आणि बुद्धिवादी दृष्टिकोनातून बघायला हो, म्हणूनच मला मुद्दा समजत नव्हता नीट, की स्वधर्म परधर्म मला नीट समजत नव्हता. म्हणजे तेच तर समजून हो. घेण्यासारखं आहे. परधर्म म्हणजे काय आहे? प्रकृतीचा धर्म आहे. विचार करणं कोणाचा धर्म आहे? विचार धर्म आपण विचार करतो की इतर हो. कोणी विचार करतं आपल्या शरीरात? आपणच आपण करतो. करतो ना विचार. मग मन काय करतं? विचार करणं मनाचा धर्म आहे, आपला हो नाही. निर्णय घेणं बुद्धीचा धर्म आहे. निश्चय करणं अहंकाराचा धर्म आहे. चित्ताचा व्हिज्युअलायझेशन हा चित्ताचा धर्म. सगळे प्रकृतीचे धर्म आहेत. तसाच विचार हा मनाचा धर्म आहे. तेव्हा तुम्ही काय म्हणता? मी विचार करतो. तेव्हा आपण आपल्या धर्मात नाही, इंद्रिय धर्मात आत. मी ऐकतो, मी विचार करतो, म्हणजे आपण परधर्मात घुसतो. हो ह्या चंदनचा धर्म तो परधर्म आहे. हो आणि आपल्या आत्म्याचा धर्म तो स्वधर्म आहे. पण तुम्ही चंदनच्या धर्मात शिरकाव केला. पंचेंद्रियांचा धर्म, अंतःकरणाचा धर्म, मीच करतोय हे मानताय, तोच परधर्म आहे आणि तोच भयावह आहे. तेच संसारातल्या बंधनाचं कारण आहे. हो आणि मी आत्मा आहे आणि इंद्रियाच्या धर्माला जाणतो, अंतःकरणाचा धर्म जाणतो आणि माझ्या स्वधर्माला तोही जाणतो. हो, सगळं काही समजलं. बस त्रिमंत्र म्हटल्यावर खूपच प्रभाव पडतो. ते बरोबर आहे. हो